आज शुक्रवार आहे म्हणून एक उपाय सांगतो, लक्षात आला आता सहज. ज्याला कोणत्याही कामामध्ये यशच येत नाही, अडचणी येतात, सतत अडचणी, कोणतंही काम करा, दुकान टाकलं बंद, व्यवसाय केला बंद, म्हणले कोणत्या कामामध्ये ज्याला अडचणी येतात त्याने एक काम करा. आज शुक्रवार आहे, आज घरी जाताना एक नवीन कुलूप घ्या. काय घ्यायचं? नवीन कुलूप. फक्त दुकानदाराला विनंती करायची, जे कुलूप घेतात ते कुलूप त्याच्यात चावी टाकून फिरायचं नाही, जसं आहे तसंच दे म्हणायचं. नाही तर चावी टाकून फिरताना तिथंच, कारण लई गडबड माणसाला. माठ घेताना पार फोडूस तर वाजवते, दमच नाही. आता माठ वाजून चेक करावं का पाणी टाकून? जर भाजीवाला कोणाला वैतागात असेल तर तुम्हाला, तुम्ही घेणार एक जुडी पण 50 जुड्या चेक करणार. आज शुक्रवार एक नवीन कुलूप घ्या आणि शुक्रवारच्या दिवशी नवीन घेतलेलं कुलूप रात्रभर ओम शिवय वसी. कोणता मंत्र? ओम शिवय वसी. शिवाय नाही बरं, शिवय वसी या मंत्राचा रात्री झोपण्या अगोदर झोपेपर्यंत जप करा. ओम शिवय वसी. कोणता मंत्र? शिवाय नाही, शिवय वसी या मंत्राचा जप करा. ते कुलूप तुमच्या उशाला ठेवा आणि दुसऱ्या दिवशी स्नान करून पूजा करून ते कुलूप हनुमंतरायाच्या मंदिरात अर्पण करताना तुमची जी कामना आहे ती कामना व्यक्त करा. ज्यावेळी त्या कुलपामध्ये तो पुजारी चावी टाकून फिरेल, महाराज शास्त्रामध्ये वर्णन आलं, तुमच्या सर्व बंद पडलेल्या गोष्टी ऑटोमॅटिक सुरू होतील. ऑटोमॅटिक. आता आठवलं म्हणून सांगितलं. मला सांगा, तुमच्या शेजारणीची चप्पल जर 2000ची असली तर तुमच्या काय फायद्याची? तुम्ही म्हणाल कशी फायद्याची नाही? कथा झाल्यावर नेली तर शास्त्र आहे बरं. 2-3 गोष्टी दुसऱ्याच्या कधीच घालू नये. शास्त्र म्हणतं दुसऱ्याचे कपडे घालू नये. शास्त्र म्हणतं दुसऱ्याची चप्पल घालू नये. ज्याची चप्पल घालता त्याची दरिद्री तुमच्याकडे येते. शास्त्र म्हणते घडी गिफ्ट द्यायला चालते, परंतु आपल्या हातातली घडी कोणाला द्यायला चालत नाही. हातातली घडी द्यायची नाही. हातातली घडी द्यायची नाही. गिफ्ट करायला नवीन घेऊन चालते. आज शुक्रवार आहे म्हणून एक उपाय सांगतो, लक्षात आला आता सहज. ज्याला कोणत्याही कामामध्ये यशच येत नाही, अडचणी येतात, सतत अडचणी, कोणतंही काम करा, दुकान टाकलं बंद, व्यवसाय केला बंद, म्हणले कोणत्या कामामध्ये ज्याला अडचणी येतात त्याने एक काम करा. आज शुक्रवार आहे, आज घरी जाताना एक नवीन कुलूप घ्या. काय घ्यायचं? नवीन कुलूप. फक्त दुकानदाराला विनंती करायची, जे कुलूप घेतात ते कुलूप त्याच्यात चावी टाकून फिरायचं नाही, जसं आहे तसंच दे म्हणायचं. नाही तर चावी टाकून फिरताना तिथंच, कारण लई गडबड माणसाला. माठ घेताना पार फोडूस तर वाजवते, दमच नाही. आता माठ वाजून चेक करावं का पाणी टाकून? जर भाजीवाला कोणाला वैतागात असेल तर तुम्हाला, तुम्ही घेणार एक जुडी पण 50 जुड्या चेक करणार. आज शुक्रवार एक नवीन कुलूप घ्या आणि शुक्रवारच्या दिवशी नवीन घेतलेलं कुलूप रात्रभर ओम शिवय वसी. कोणता मंत्र? ओम शिवय वसी. शिवाय नाही बरं, शिवय वसी या मंत्राचा रात्री झोपण्या अगोदर झोपेपर्यंत जप करा. ओम शिवय वसी. कोणता मंत्र? शिवाय नाही, शिवय वसी या मंत्राचा जप करा. ते कुलूप तुमच्या उशाला ठेवा आणि दुसऱ्या दिवशी स्नान करून पूजा करून ते कुलूप हनुमंतरायाच्या मंदिरात अर्पण करताना तुमची जी कामना आहे ती कामना व्यक्त करा. ज्यावेळी
त्या कुलपामध्ये तो पुजारी चावी टाकून फिरेल. महाराज शास्त्रामध्ये वर्णन आलं, तुमच्या सर्व बंद पडलेल्या गोष्टी ऑटोमॅटिक सुरू होतील. ऑटोमॅटिक. आता आठवलं म्हणून सांगितलं बरं. आता बऱ्याच जणांचे लग्न जमत नाही, सध्या लग्नावाले लय परेशान. आणि काही जण बापूकडे येऊन म्हणतात, बापू बघा ना. बापू म्हणले, मीच माझं बघितलं नाही, तुझं काय बघ. आता कोणाकडे काय मागावं हे सुद्धा माणसाला कळतच नाही. एक जणाचं महाराज लग्न होत नव्हतं म्हणून हनुमंतरायाची आराधना केली. हनुमंतराया प्रगट झाले, म्हणले काय पाहिजे. म्हणले देवा बायको पाहिजे. हनुमंताने डोक्यात एक गदा घातला, मूर्खा माझंच झालं नाही, तुला कुठून. म्हणले मग आता काय करू. म्हणले रामाची आराधना कर. रामाची आराधना केली, भगवान प्रभू रामचंद्र प्रगट झाले. म्हणले काय पाहिजे. देवा लग्न करायचंय. लग्न करायचं म्हणले तथास्तु, तुझं लग्न होऊन जाईल. लग्न होईल म्हणल्यानंतर महाराज लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर दोघं जण जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेले. आणि नेमकी गर्दीत बायको हरवली. आता हरवली का, कारण ती त्या टोळीतली होती. कोणती टोळी, जी 5 लाख घेऊन फरार होती. तुमच्याकडे आहे कधी, तुमच्याकडे आहे कधी टोळी 5 लाख घेतीन फरार होती. आमच्याकडे आहे बरं तशी टोळी. महाराज जेजुरीला दर्शनाला गेले, बायको हरवल्यानंतर पुन्हा रामाकडे आला, आराधना सुरू केली. म्हणले भगवंता मिळाली तुमच्या मिळाली पण गेली. म्हणले आता काय करायचं. म्हणले तुमच्या कृपेने पुन्हा मिळावी. भगवान प्रभू रामचंद्र म्हणले माझी हरवली, मला मिळाली नाही. म्हणले एक काम कर, पुन्हा हनुमंतरायाकडे जा. कोणाकडे काय मागावं कळालं पाहिजे की नाही. म्हणून आमच्याकडे आल्यानंतर काय मागायचं. आणि तुम्हाला वाटतं का लग्न झालेलं लय सुख आहे. 99% लग्न झालेले डायरेक्ट वैतागलेले आहेत. मी एका कथेत म्हणलं, ज्याचं लग्न झालंय आणि जो वैतागला त्याने हात वरती करा. एकाने हात वरती केला नाही. मला वाटलं सगळे लय सुखी आहेत. तो म्हणले महाराज हात वरती करायचा सुद्धा वैताग आला, एवढा वैताग झाला. हात सुद्धा वरती करा वाटत नाही, एवढा वैताग. ज्याचा विवाह होत नाही, शास्त्रामध्ये वर्णन आलं. म्हणले बुधवारी बेसन पिठामध्ये गूळ टाकून एक लाडू तयार करा. कशाचा. बेसन पिठामध्ये गूळ टाकून बेसन पिठाचा लाडू करा. तो बुधवारी रात्री आपल्या उशाला घेऊन झोपा. आणि सकाळी गुरुवारी स्नान करून तो बेसन पिठाचा लाडू गाईला खाऊ घाला. गाईला 7 प्रदक्षिणा करा. असे 5 बुधवार जर केले तर माझे महादेव कृपा करून कुठंतरी योग नक्की आणतात. प्रत्येक बुधवारी लाडू बनवायचा. नाही तर कशाचा लाडू. बेसन पिठाचा, त्याच्यात गूळ टाकून तो लाडू गुरुवारी सकाळी गाईला खाऊ घालायचा. 7 प्रदक्षिणा मारायच्या. म्हणले महादेवाच्या कृपेनं विवाह योग येतो म्हणजे येतो. किती बुधवार करायचे. 5. आता लय खुश झाल्या लग्नवाल्या. ज्यांच्या पोराचं लग्न राहिलंय त्या म्हणतील आता बाबाला मी 500 रुपये देते. शास्त्रामध्ये काही पर्याय आले बरं, करून पहा, महादेव कृपा करतील. भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो, नारद महर्षी मायावी नगरीमध्ये आले. अति सुंदर नगर. त्या नगरीचा राजा शीलनिधी, त्याची कन्या महाराज विश्वमोहिनी, अति सुंदर. आणि ज्यावेळी नारदाने महाराज त्या नगरामध्ये प्रवेश केला त्यावेळी त्या नगरातल्या सर्व लोकांची नारद महर्षी पाहणी करू लागले. आपले सुद्धा नारद महर्षी नगराकडे निघाले. ज्यावेळी नारद महर्षी निघाले त्यावेळी नारदाच्या हातामध्ये सुंदर विणा. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. सर्वांनी नारायण नारायण
सर्वांनी नारायण नारायण श्रीमन नारायण 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 सर्वांनी नारायण नारायण श्रीमन नारायण 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 जय हो ओ नारायण 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 शंभो शिवोल नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण जय हो नारायण नारायण श्रीमन नारायण हे बोले ना सिद्ध चैतन्य नारायण 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 सर्वांनी हरिबोल हे भोलेनाथ जय हो सर्वांनी नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण सर्वांनी नारायण श्रीमन नारायण 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 सर्वांनी टाळे वाजून जय हो शंभो बोलिए नारायण भगवान की जय उमापति महादेव की जय ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव नारद महर्षी त्या मायावी नगरीमध्ये आले आणि त्या मायावी नगरीचं महाराज निरीक्षण करू लागले सर्व मायावी आज आपले सुद्धा नारद या ठिकाणी आले नारदा करता जोरदार टाळ्या वाजवा आणि असं मला कळालं की नारद महर्षीचे आजोबा त्यांचं बी नाव नारद होतं नारायण होतं आणि विशेष रूपाने या मठाचे ते खूप मोठे भक्त होते आयुष्यभर या मठाची सेवा ज्यांच्याकडनं घडली त्यांचेच आज नातू नारद झाले एकदा नारदा करता जोरदार टाळ्या वाजवा बोलिए भोलेनाथ भगवान की उमापती महादेव की आता सर्वांनी आरती करता उठून उभे राहायचंय चला आरतीचे यजमान हॅलो चला आरतीचे यजमान चला लवकर
हॅलो आरतीचे यजमान लवकर चला 2 मिनिटं स्टेजवरचे फॅन बंद करा आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते सौभाग्यवती श्री पंचफुलाबाई चंद्रकांताप्पा वानखेडे छत्रपती संभाजीनगर तसेच सतीशजी भगवानदासजी गुप्ता माजी अध्यक्ष चिखली यांना विनंती आहे आपण आरतीसाठी वरती यायचं आहे. कर्पूर गौरा करुणावतार संसार सारा भुजगेंद्रहार सदा वसंत हृदयार विंदे भवं भवामि सहितं नमः। हे भोले बाबा तेरे आरती गाओ, हे शिव शंकर तेरे आरती गाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ, हे शिव शंकर तेरी आरती गाओ। आरती गाओ बाबा आपको मनाओ, आरती गाओ भोले आपको मनाओ, हे त्रिपुरारी तेरी आरती गाओ, हे गौरी शंकर तेरी आरती गाओ। ईश्वरो जटा से बहती गंगा मैया तू है बाबा गंगा के मैया, तू है बाबा सबका खिवैया, तू है बाबा सबका खिवैया। तेरे चरणों में शीश झुकाओ, तेरे चरणों में शीश झुकाओ, हे त्रिपुरारी तेरी आरती गाओ, हे शिव शंकर तेरी आरती गाओ। हे भोलेनाथ तन पे लगाए भस्म गले सर्पमाला, जग का सहारा बाबा गौरा का प्यारा, जग का सहारा बाबा गौरा का प्यारा, जग का सहारा बाबा गौरा का प्यारा। मन मंदिर में भोले तुझको बिठाओ, मन मंदिर में भोले तुझको मिटाओ, हे त्रिपुरारी तेरी आरती गाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ। हे शिवनाथ
सब कुछ पाए। जीवन मेरा बोले धन्य बनाओ, जीवन मेरा बोले धन्य बनाओ। हे त्रिपुरारी तेरी आरती गाओ, हे शिव शंकर तेरी आरती गाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि शरणमामि। नमः शिवाय च नमः शिवाय गुणकाराय नमः शिवाय। सर्वांनी हात वरती घेऊन महादेवाचं स्वागत करायचंय. स्वागतम शंकरा शरणागतम शंकरा. टाळी वाजवून स्वागतं शंकरा शरणागतं शंकरा. हे स्वागतम सुस्वागतम शरणागतम शंकरा. स्वागतं सुस्वागतं शरणागतं शंकरा. शंभो 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 शिव महादेवा. शंभो शंभो शिव महादेवा. शंभो शंभो शिव महादेवा. शंभो शंभो शिव महादेवा. शंभो 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 महादेवा. सर्वांनी हात वरती महादेवा करता. एक तरी उडी, ज्याची उडी मोठी त्याची गाडी मोठी, माडी मोठी, बायको बी मोठी. ज्याची उडी छोटी त्याची बायको 3.25 फुटी. तुम्ही म्हणाल महाराज आमचं लग्न झालं आता काय मोठी न छोटी. जो मारेल शिवकथेत उडी त्याची मथारपणीपर्यंत सोबत राहील जोडी. आणि ज्याचं राहिलंय, जो या वर्षी मारेल उडी तो पुढच्या वर्षी घेऊन येईल जोडी. म्हणून महादेवा करता एक तरी उडी. शुभोल इंद्र कहे चतुरानन को, इंद्र कहे चतुरानन को, चतुरानन कहे तुम विष्णु कुमार. तुलसीदास विचार करे हरि भजन बिना तव जीवन, हरि भजन बिना तव जीवन, हरि भजन बिना तव जीवन के. बोलिए भोलेनाथ भगवान की, उमापती महादेव की. या ठिकाणी आपल्या एका ताईने खूप सुंदर रांगोळी काढली. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यांना विनंती आहे बापूचे आशीर्वाद घेण्याकरता आपण स्टेजवरती यावं. सुंदर रांगोळी काढली. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर रांगोळी. एकदा पुनश्च जोरदार टाळ्या. धन्यवाद. अशीच या मठाची सेवा घडत राहो अशी प्रसिद्धाचार्य चरणी प्रार्थना करतो. ताईला पुनश्च एकदा धन्यवाद.